जमणार नाही म्हणत बसण्यापेक्षा करून तर बघूया म्हणून केलेली छोटीशी सुरुवात यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे. यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे. हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर आज पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा मोटिवेशनल असेल, थंबनेल बघून तुम्हाला कळलेलंच असेल. तर अभ्यासाची सुरुवात होत नसेल तर हा नक्की व्हिडिओ बघा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की अभ्यासाची सुरुवात कशी करायची. तर नेहमी मोटिवेशनल राहायला पाहिजे. कोणती घर परिवार फॅमिली ही तर आपली जबाबदारी असतेच, पण घर परिवार फॅमिली त्यानंतर सर्वांना सांभाळून स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा, स्वतःसाठी सुद्धा मेहनत घ्या. कारण आपली पहिली प्रायोरिटी आपण स्वतः आहोत. तर आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर काम करा, स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी नेहमी सतत प्रयत्नशील राहा. हा मी नेहमीच सांगत असते याबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. वेळ आहे तोपर्यंत स्वतःला सावरा. वेळ आहे तोपर्यंत आळस कंटाळा दूर करा आणि स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एक मौका भेटला आहे तर त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका. मेहनतीला घाबरू नका. दिवस खराब आहे म्हणत बसण्यापेक्षा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. लक्ष एवढे मजबूत बनवा, मनाला एवढं कणखर बनवा की आपल्याला एक पोस्ट भेटेपर्यंत अजिबात इतरस्त कुठेही वेळ घालवायचा नाही. आपल्याला एक पोस्ट नक्की मिळवायची आहे. घर परिवारासोबत स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा आहे. स्वतःला सुद्धा स्वतःच्या स्वप्नांसाठी सुद्धा मेहनत घ्यायची आहे. आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आपण पूर्ण घर परिवार सगळ्यांचा सांभाळ करू शकतो. तर एवढी जबाबदारी आपण सांभाळू शकतो, तर आपल्या स्वप्नांची जबाबदारी आपण का घेऊ शकत नाही? प्रत्येकाची जबाबदारी आपण सांभाळतो. आपल्या स्वप्नांची जबाबदारी सुद्धा आपल्यालाच घ्यायची आहे. तर एक पोस्ट मिळवण्यासाठी नक्की आपण प्रयत्न करा, नक्की मेहनत घ्या. आशाच्या आगीमध्ये जो तापेल तोच एक दिवस खरं सोनं बनेल. पण ते सोनं बनण्यासाठी आपल्याला एका प्रज्वल आगीमध्ये स्वतःला तापवावं लागणार आहे. अत्यंत कठीण मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वतःवरती कारण न देता, कोणतेही एक्सक्युजेस न देता स्वतःच्या स्वप्नांसाठी कडी मेहनत करावी लागणार आहे. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी उन्हामध्ये तापावं लागणार आहे. ज्याप्रमाणे दगडाची सुंदर मूर्ती होण्यासाठी त्याला एका छन्नी आणि हातोड्याचं वार सहन करावे लागतात, तसंच आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा वार सहन करत आपल्यासाठी मेहनत करत आपल्याला एक गोष्ट मिळवायची आहे. आपले दारिद्र्य, आपलं जे वाईट परिस्थिती आहे ती स्वतःला आपल्यालाच बदलावं लागणार आहे. त्यासाठी स्वतःवर मेहनत घ्या. नक्की एक गोष्ट, आत्मसन्मानापेक्षा आपल्यासाठी काहीही मोठं नाही आहे. कारण आत्मसन्मान हा मिळवून सगळ्यात मोठा आपल्याला दागिना आहे. आपली सुंदरता आपले ज्ञानापेक्षा मोठं नाही असं मला वाटतं. कारण सौंदर्यापेक्षा ज्ञान हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्यातला कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यातले प्लस पॉईंट शोधा, त्याच्यावरती काम करा. कमीपणावर आपलं जास्त भर असतं, पण जे आपले प्लस पॉईंट आहेत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आपल्यातले प्लस पॉईंट शोधा, त्यावरती काम करा आणि त्या प्लस पॉईंटच्याच आधारे आपण एक पोस्ट नक्की मिळू शकतो. जर तुम्ही जॉबचाच नाही तर आपण कोणत्याही आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचा असेल, कोणता बिझनेस असू द्या, कोणतेही जॉब असू द्या, कोणतंही कार्य असू द्या करायचं असेल, तर आपल्यातले प्लस पॉईंट शोधूनच आपल्यातली खरी सुंदरता, आपले ज्ञान आणि आपले कौशल्य आहे त्याच्यावरतीच भर द्या. आपल्यामधला कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यामध्ये प्लस पॉईंट कोणते आहेत यावर लक्ष द्या. कारण आपल्या आत्मसन्मानापेक्षा मोठं कोणतीही गोष्ट नाही. त्यासाठी आत्मसन्मान मिळवण्यासाठी स्वतःला मेहनत करावी लागणार आहे. काहीतरी आपल्याला मिळवावं लागणार आहे. आपल्या पोस्ट मिळवावं लागणार आहे किंवा आपलं एक छाप निर्माण करावी लागणार आहे स्वतःची. आपण पूर्ण घर सांभाळू शकतो, तर आपण एक आपलं पोस्ट मिळवण्याचं स्वप्न का पूर्ण करू शकत नाही? प्रत्येकाच्या गरजेनुसार आपण त्यांच्यासाठी उपलब्ध राहतो. पूर्ण दिवस रात्र त्यांच्यासाठी मेहनत करतो. पूर्ण फॅमिलीसाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी, प्रत्येक काम करण्यासाठी. त्याचा पूर्ण दिवस रात्रमधला थोडासा वेळ आपण आपल्या स्वप्नांसाठी काढू शकत नाही का? आपल्याला काढायलाच पाहिजे. कारण आपली एक पोस्ट मिळवायचीच आहे. आपल्या स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. तर आपल्याला सर्वांच्यासाठी आपल्याला एक पोस्ट मिळवायची आहे. पोस्ट मिळवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ही एक पोस्ट हवी आहे आणि माझं मोटिवेशनल व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकनी, एक शेअरनी आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मला मोटिवेशन मिळतं. तुमच्या मोटिवेशनची सुद्धा मला गरज आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी वेळ देत असतो, तर आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही का? स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ नाही का? तर द्या, नक्की द्या. स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ द्या. स्वतःवर मेहनत घ्या. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. कारण आता आपली वेळ आलेली आहे स्वतःसाठी स्वार्थी होण्यासाठी, निर्लज्ज होण्यासाठी म्हणायला काही हरकत नाही. कारण स्वतःच्या स्वप्नांसाठी जे काही करायचं असेल ते करा. आपण एक पोस्ट नक्की मिळवा.
आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी एक पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत स्वतःवर घ्यावी लागेल. लोकांचा विचार करायचा नाही. लोक हसायला येतात, पोसायला येत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा मोटिवेशनल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. मी हे मोटिवेशनल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी थोडासा वेळ काढून तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ, त्या स्टडीविषयी छोटे व्हिडिओ शेअर करत आहे. तर माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कितपत मोटिवेशन ठरला तेही कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.